डोंबिवलीत पक्षप्रवेशावरून भाजप शिंदे सेना आमने-सामने. शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही. कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल. संजय शिरसाटांचा इशारा. महायुतीत आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय. मुख्यमंत्री जातीन्यात लक्ष घालतील, न्याय देतील. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक. 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार. नाशिककरांचा आंदोलनात सहभाग. पर्यावरणवादी बकरी ईदवेळी गप्प का? हिंदू धर्म सणांना टार्गेट केलं जात आहे. कुंभमेळा पक्षाचा नाही तर धर्माचा सोहळा. तपोवन वृक्षतोडीवरील टीकेवरून नितेश राणे आक्रमक. नितेश राणेंना बकरी आणि झाडांमधला फरक कळतो का? तपोवनातील वृक्षतोडीवरील नितेश राणेंच्या भूमिकेनंतर पर्यावरण प्रेमी आक्रमक. तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन. तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी. माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादव यांचं आश्वासन. पार्थ पवारांना अटक व्हावी. महसूल आणि गृह खातं पाठीशी घालतंय. तेजवानींची अटक म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर थातूरमातूर कारवाई. अंबादास दानवेंची टीका. पुण्यातील जमीन प्रकरणात एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव घातलं पाहिजे. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधकांकडून अजित पवारांना टार्गेट. विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत. रुपाली चाकणकरांची टीका. जनता सोबत आहे तर इतका पैशाचा वापर का करावा लागला? ईव्हीएममध्ये गडबड करून निकाल फिरवायचा असल्यानं 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतला. वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर मान्यता. बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार. 15 रुपयात सातबारा डाऊनलोड करता येणार.